नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय। 21 सप्टेंबर रविवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। जीएसटी परिषदेच्या बैठकीत 3 सप्टेंबरला जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या बैठकीत 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आला आहे। आता 5% आणि 18% जीएसटी स्लॅब कायम आहेत। अन्न पदार्थ, कापड, कार, एसी, टीव्ही यासारख्या वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत। जीएसटी दरातील बदल 22 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत। नव्या जीएसटी फॉर्मनुसार अनेक वस्तू 22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत। अन्न पदार्थापासून दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। LPG सिलेंडरचे दर कमी होणार का, याबाबत माहिती लोकांकडून घेतली जात आहे। सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारच्या जीएसटी आकारते। घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5% जीएसटी तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर 18% जीएसटी आकारला जातो। जीएसटी परिषदेकडून सिलेंडर दरावरील जीएसटीत बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच LPG वरील जीएसटी कमी होणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी बघा। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींच्या कामाची बातमी आहे, कारण एसटी महामंडळात आता मेगा भरती होणार आहे। राज्य परिवहन महामंडळात एकूण 17,450 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे। या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे। एसटी महामंडळात तब्बल 17,450 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे। ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी 2 ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। एसटी महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीने एसटीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे। एकूण 3 वर्षासाठी करार करण्यात येणार आहे। कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुणींना या 3 वर्षात एसटी महामंडळाकडून संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर त्यांना चालक सहाय्यक या पदावर नियुक्त केले जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांची भेट दिली जात आहे। ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे। या अंतर्गत आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत। योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे। ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल आहे। रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ उचलला असल्याने समोर आल्यानंतर आता सरकारने लाभार्थ्यांसाठी eKYC अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून या अंतर्गत येत्या 2 महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांना KYC पूर्ण करण्याची महत्त्वाची बाब आहे। या योजनेसाठी दरवर्षी eKYC करावी लागणार आहे। दरवर्षी जून महिन्यापासून KYCची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 2 महिन्याच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये 5,500 तर विद्यापीठांमध्ये 700 प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागाने मान्यता दिली आहे। त्यासोबतच 2,900 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती होईल। पुढील महिन्याभरात ही संपूर्ण प्रक्रिया मार्गी लागेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. कृषी जिल्ह्याच्या व्यापक विकासाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे, तर अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाने 2025-26 पासून सुरू होणाऱ्या 6 वर्षासाठी प्रधानमंत्री धन कृषी योजनालाही मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की या योजनेअंतर्गत 100 जिल्हे ओळखले जातील. कमी उत्पादन, कमी पीक रोटेशन आणि कमी शेतकरी कर्ज उपलब्धता या 3 मुख्य निकषांवर आधारित हे 100 जिल्हे निवडले जातील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात 20 नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा तसेच 81 नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. 2021ची जनगणना भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच तिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्यांची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक 4 पट अधिक वाळू तस्करी सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तेव्हा वाळू तस्करांचे कंबरडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी मोडून काढावे असे निर्देश त्यांनी दिले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी 689,52,61,61,000 रुपयांचा निधी शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला आणि कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. महा-DBT पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार असून ॲटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, CET सेल आणि तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी एकदाच उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व ऑफलाईन पडताळणी करून केली जाते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी पुन्हा तीच माहिती मागू नये असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटात असणे गरजेचे आहे. याबाबत अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. दरम्यान या योजनेच्या लाभासाठी कोट्यावधी महिलांचे अर्ज आले आहे. हे पाहता सरकारकडून पडताळणी केली जात आहे. यावेळी पडताळणीत लाखो महिलांनी अटी आणि शर्तींचे पालन न केल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे सरकारने अशा लाडक्या बहिणींविरोधात कडक निर्णय जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील गरजू महिला व मुलींसाठी आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात 4 चाकी असणे, सुकन्या समृद्धी योजना, ई-गव्हर्नन्स योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान अशा अनेक सरकारच्या योजनांचा लाभ घेत नसल्याच्या अटी देण्यात आल्या होत्या. परंतु योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही महिलांनी सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असतानाही नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे.